नमस्कार. लवकरच आषाढी एकादशी येतेय आणि एकादशी म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या घरात सगळेच उपवास धरतात. तेच साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, वरईचा भात खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो. म्हणून मी आज खास ही उपवासाच्या अप्प्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे आप्पे आतून अगदी मऊ लुसलुशीत बनतात, बाहेरून मस्त कुरकुरीत होतात. अगदीच कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार सुद्धा होतात. तर मग आपण आज आपल्या स्नेहाज किचन स्टोरीज मध्ये उपवासाचे आप्पे आणि त्याबरोबर उपवासाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतली आहे. काही जण याला भगरही म्हणतात. ती अशी दिसते आणि किराणाच्या दुकानामध्ये ही सहज उपलब्ध सुद्धा होते. आपल्याला ही वरई 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला उपवासाला साबुदाणा खायला नको वाटतो. त्यावेळेस मग वरईचे असे वेगवेगळे पदार्थ नक्की करून बघावेत. वरई ही पचायला भरपूर प्रमाणात हलकी असते आणि पोटही भरते. आता 2 ते 3 वेळा मी ही वरई स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक अर्ध्या तासासाठी ही मी इथे साईडला भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत आपली वरई इकडे साईडला भिजतीये तोपर्यंत आपण पुढे लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेऊया. यानंतर मी इथे पाव कप साबुदाणा घेतला आहे. तो एका कढईमध्ये घालून लो टू मीडियम फ्लेम वरती 1-2 मिनिट छान असा भाजून घेणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. साबुदाणा मऊ पडतो आणि मॉइश्चर पकडतो, त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. साधारण इथे 2 मिनिटं झाली आहेत. आपल्याला एवढाच हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित गरम होईल इथपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे. साबुदाणा घातल्यामुळे आप्पे मस्त कुरकुरीत होतात. त्यानंतर एका डिश मध्ये हा साबुदाणा काढून ठेवायचा आणि तो व्यवस्थित थंड होऊन द्यायचा. थंड झाल्यानंतरच आपल्याला तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असा वाटून घ्यायचा आहे. गरम असताना साबुदाणा वाटायचा नाही. पूर्णपणे तो थंड होऊन द्यायचा आणि नंतरच तो वाटून घ्यायचा. आणि शक्यतो साबुदाणा वाटताना आपलं जे बारीक मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये वाटायचं, त्यामुळे तो पटकन वाटलाही जातो आणि अगदीच बारीकही होतो. आता इथे मी साबुदाणा बारीक दळून घेतलाय. आता एक साधारण अर्धा तास झालेला आहे. आपली वरई छान भिजलेली आहे. तर आपल्याला त्यातलं बऱ्यापैकी सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही वरई त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. यातच मी आप्पे मस्त मऊ होण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप दही घालणार आहे. आता हे आपण इन्स्टंट आप्पे बनवत आहोत, त्यामुळे दही घालणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, नाहीतर मग पीठ अगदीच पातळ होऊन जाईल, तर त्याचे आप्पे अजिबात छान बनणार नाहीत. थोडं थोडं पाणी घालून मी ही व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता इथे मी हे अशा पद्धतीने वाटून घेतलंय. मला हे थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. आणि आपण नेहमी जे आप्पे करतो किंवा जे डोसे बनवतो त्याचा पिठाची जी कन्सिस्टन्सी असते, इडलीच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते, तीच कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे. आता बरेच जण हे आता आपण इन्स्टंट आप्पे बनवतोय म्हणून यामध्ये 2 चिमूट सोडा घालू शकता तुम्ही. परंतु जर तुम्हाला सोडाही वापरायचा नसेल आणि इनोही घालायचा नसेल तर तुम्ही हे पीठ असंच वाटून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी याचे सकाळी आप्पे बनवू शकता. आता हे पीठ मी पाणी घालून मस्त मला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचं बनवून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे. आप्प्यांना छान चव यावी यासाठी 1-1.5 चमचा मी बारीक वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे.
इथे तरी मी आत्ता जरी इन्स्टंट आप्पे बनवत असले तरी सोड्याचा किंवा इनोचा वापर करत नाहीये. पण तुम्हाला जर अगदीच खूप फुललेले आप्पे हवे असतील तर तुम्ही मात्र 2 चिमूट सोडा यामध्ये नक्की घाला. आता हे आपलं आप्प्यांचं बॅटर बनून तयार आहे. इथे मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि गॅसची फ्लेम बारीक करून आप्प्यांचं हे जे मिश्रण आहे ते मी आप्पे पात्रांमध्ये टाकून घेत आहे. सर्व आप्पे इथे बनायला टाकले की ते शिजेपर्यंत आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेम वरती एक साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आप्प्यांबरोबर खाण्यासाठी लागणारी उपवासाची चटणी बनवून घेऊया. आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप ओल्या नारळाचे तुकडे घेतले आहेत. तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. अर्धा कप भाजून घेतलेले शेंगदाणे घातले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. आता चटणीला छान आंबटपणा यावा त्यासाठी मी यामध्ये 2 चमचे दही घालून घेणार आहे आणि याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची. आता हे थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली उपवासाची चटणी बनून तयार आहे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर या चटणीवरती तुम्ही तेलामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन वरनं ती घालू शकता. आता साधारण 1-2 मिनिटं झाली आहेत. आपले आप्पेही व्यवस्थित शिजले आहेत. तुम्ही झाकण काढूया. तुम्ही बघू शकता आप्पे मस्त आतून मऊ लुसलुशीत आणि बाहेरनं मस्त कुरकुरीत झाले आहेत. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी आप्पे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आषाढी एकादशीसाठी आपले उपवासाचे आप्पे आणि चटणी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुन्हा एकदा छान रेसिपी सोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.